नमस्कार. आस्था लर्न्स या आमच्या एज्युकेशन चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आपण पोलीस भरती संदर्भात मार्गदर्शन करत आहोत आणि औरंगाबाद रेल्वे पोलीस भरती जी 2023 साली परीक्षा झाली त्या परीक्षेतील बुद्धिमत्ता चाचणीचं आपण विश्लेषण करत आहोत. त्यातील पहिला प्रश्न आहे, x ही जर समसंख्या असेल तर खालीलपैकी कोणती समसंख्या असेल. आता समसंख्या म्हटल्यानंतर ज्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी कोणताही एक अंक असतो त्या संख्येला समसंख्या म्हणतात. आणि समसंख्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे समसंख्या ही 2 2 ने वाढत जाते किंवा 2 2 ने कमी होत जाते. मग x ही जर समसंख्या असेल तर ते समसंख्या होण्यासाठी x अधिक 2 किंवा x वजा 2 असा पहिला पर्याय असायला पाहिजे किंवा असे पर्याय असायला हवेत. x अधिक 1 x वजा 1 असा असू शकत नाही. आता तिसरा जो पर्याय आहे x वर्ग. जर एखादी समसंख्या असेल आणि त्या समसंख्येचा वर्ग जर समसंख्या येतो कोणतीही समसंख्या घ्या तिचा वर्ग हा समसंख्याच येतो म्हणजे हा तिसरा पर्याय हा योग्य आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी. आता या प्रकारचंच उदाहरण पाहूया आपण. x वजा 2 ही जर विषम संख्या असेल तर त्या पुढील पाचवी समसंख्या कोणती. आता दिलेली संख्या विषम आहे आणि त्या पुढील समसंख्या काढायची आहे. समजा ही एक विषम संख्या आहे तर त्या पुढील पहिलीच समसंख्या काढायची आहे. तर विषम संख्येनंतर अधिक 1 केल्यावर समसंख्या मिळते आणि तिथून पुढे मग 2 2 मिळवत जायला पाहिजे. 5 वेळा, 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा आणि 5 वेळा. म्हणजेच काय करायचं, पाचवी समसंख्या काढायचं म्हणल्यावर 5 दुनी 10 वजा 1 9 अधिक करायचं. म्हणजे पाचवी संख्या पुढची काढायची आहे तर अधिक 9 करायचं. म्हणजेच x वजा 2 अधिक 9 बरोबर यांची बेरीज वजाबाकी केल्यानंतर x अधिक 7 ही त्या पुढील पाचवी समसंख्या. समजा मागील काढायचं असेल तर काय होते बघा, x वजा 2 वजा 9 येणार मागील पाचवी. म्हणजे x वजा 11 ही मागील पाचवी संख्या येणार. कितवी पण काढायचं, समजा 8वी काढायची आहे तर 8 2 16 वजा 1 15 करायचं. म्हणजे x ही जर संख्या असेल विषम आणि त्या पुढील 8वी काढायची असेल तर x अधिक 15 करायचं. मागील असेल 8वी तर x वजा 15 करायचं. एका प्रश्नपत्रिकेत 40 प्रश्न असून बरोबर उत्तराला 5 गुण मिळतात तर चुकीच्या उत्तराला 2 गुण कमी होतात. सुनीलने सर्व प्रश्न सोडवले, त्याला 95 गुण मिळाले तर त्याचे किती प्रश्न चुकले. अशा प्रश्नांच्या वेळी पर्याय कट पद्धत वापरायची. त्याला 95 गुण मिळाल्यात म्हणजे बरोबर उत्तराला 5 गुण धरले तर 19 5 55 म्हणजे बरोबर प्रश्न आहे ते 19 पेक्षा जास्त असले पाहिजेत. म्हणजे बरोबर या ठिकाणी 15 चुकले तर 25 बरोबर येणार, 19 चुकले तर 21 बरोबर येणार, 23 चुकले तर 17 बरोबर येणार आणि 21 चुकले तर 19 बरोबर येणार. 19 पेक्षा जास्त बरोबर असले पाहिजेत. म्हणजे 2 पर्याय आपण बघायची गरज नाही. आता ह्या दोन्हीचं आपण बघायचं. जर 25 बरोबर आले असतील म्हणजे 15 चुकले असतील तर 25 5 125 आलं आणि 15 चुकले म्हणजे 15 2 30 वजा होणार म्हणजे 95 आलं. म्हणून पर्याय क्रमांक 1 आला. असं अगदी नजर टाकून हे आपल्याला ओळखता येतं. आता हे एक विसंगत पद आहे ते बघूया बरोबर येतं का. a बरोबर 61, b ला 67 आहे, c ला 69 आहे आणि d ला 71 आहे. यामध्ये विसंगत पद बघताना त्या संख्या मूळ संख्या आहेत का सगळ्या बघायचं. तर ही मूळ आहे, ही मूळ आहे, 71 मूळ आहे, 69 ही मूळ संख्या नाही. म्हणून हे पद आहे ते विसंगत पद आहे. एका कॅरम स्पर्धेत 32 स्पर्धक होते, हरणारा स्पर्धक बाद असा नियम होता तर पहिल्या 3 फेऱ्यात किती स्पर्धक बाद होतील असा या प्रश्नाचा अर्थ आहे. आता
32 स्पर्धक होते, याचा अर्थ पहिल्या स्पर्धेत 16 स्पर्धा होणार एकाच एक याप्रमाणे. म्हणजे 16 स्पर्धा झाल्या तर 16 बाद होणार, राहणार 16 शिल्लक राहणार. दुसऱ्या वेळी पण या 16ची परत लढाई होणार, म्हणजे स्पर्धा होणार, 8 त्यातले बाद होणार. आणि तिसऱ्या वेळी 8 शिल्लक राहिलेत, त्या 8तले 4 बाद होणार. म्हणजे 8 × 4 12 आणि 16 28 स्पर्धक 3 फेऱ्यांमध्ये बाद होणार. आता पुढचा प्रश्न बघूया. 1 जानेवारी 2022 रोजी शनिवार होता, तर 31 डिसेंबर 2022 रोजी कोणता वार असेल? जर दिलेलं वर्ष लीप वर्ष नसेल, 22ला 4ने भाग जात नाही म्हणजे लीप वर्ष नाही, तर जो वार 1 जानेवारीला असतो तोच वार 31 डिसेंबरला असतो, म्हणजे शनिवार. आणि हाच प्रश्न जर असा असेल 1 जानेवारी 2023ला कोणता, तर पुढचा वार येणार रविवार. 31 डिसेंबरला शनिवार, 1 जानेवारीला रविवार. एक दिवस पुढं लीप वर्ष नसेल तर तोच वार काढायचा असेल. समजा या ठिकाणी लीप वर्ष असेल म्हणजे 1 जानेवारी 2024ला शनिवार असेल, तर 1 जानेवारी 2025ला किती? शनिवार नंतर 2 दिवस पुढे सोमवार येईल. अशा पद्धतीनं ह्या ठिकाणी कोणतीही कृती करायची नाही, फक्त लीप वर्ष आहे का नाही किंवा दिलेला कालावधी लीप वर्षाचा फेब्रुवारी महिना जो आहे त्या कालावधीत येतो का नाही हे पाहायचं. म्हणजे ही गणितं तोंडी आपल्याला नजर टाकून करता येतात. यावरचे आणखीन काही गणितं येतील तसं तारखेवरची गणिताची पूर्ण तयारी तुमची होईल. जनावरांच्या एका कळपात 24 सोडून सर्व गायी आहेत, 30 सोडून सर्व म्हैशी आहेत, उर्वरित बकऱ्या आहेत. कळपात जर एकूण 34 गोरे असतील तर बकऱ्या किती? म्हणजे 34 एकूण गोरे 34 आहेत हे लक्षात ठेवायचं. आणि कळपात 24 सोडून सर्व गायी आहेत म्हणजे 34 - 24 बरोबर 10 गायी आहेत हे लक्षात ठेवायचं. आता 30 सोडून सर्व म्हैशी आहेत म्हणजे कळप 34चा आहे, त्यातले 30 वगळले तर सर्व म्हैशी आहेत म्हणजे 4 म्हैशी आहेत. 10 गायी 4 म्हैशी 14 झाले. एकूण किती आहेत? 34. उर्वरित बकऱ्या आहेत म्हणजे 34 - 14 34 - 14 बरोबर 20 बकऱ्या असतील. गणित प्रश्न समजला की उत्तर बरोबर काढता येतं. एक साधू व त्याचा शिष्य समोरासमोर उभे आहेत म्हणजे असं समोरासमोर उभे आहेत. त्यानंतर साधूने शीर्षासन केले तेव्हा त्याचे तोंड पश्चिमेकडे झाले. म्हणजे साधू पूर्वेकडे तोंड करून उभा होता असा त्याचा अर्थ आहे आणि शिष्य पश्चिमेकडे तोंड करून उभा होता. साधूने ज्यावेळी शीर्षासन केले त्यावेळी त्याचे तोंड पश्चिमेला झाले. म्हणजे आता मी असा उभा राहिले तर ही पश्चिम ही पूर्व म्हटली तर ही उत्तर आणि ही दक्षिण होईल. तर शिष्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल म्हणजे शिष्याचे तोंड हे पश्चिमेला असणार आहे असे. म्हणजे आता मी उभा राहिलो असेच असणार आहे. माझा हा डावा हात म्हणजे दक्षिण दिशेला शिष्याचे तोंड असणार आहे. या ठिकाणी प्रश्न व्यवस्थित वाचणे सगळ्यात महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीच्या आकृतीला वेन आकृती म्हणतात आणि वेन आकृतीचं निरीक्षण सगळ्यात महत्त्वाचं असतं. हा चौरस आहे, त्यात अक्षरं BCDE आहे, वर्तुळामध्ये CDGA अक्षर आहेत आणि त्रिकोणामध्ये GDEF अशी अक्षरे आहेत. आता हे निरीक्षण केल्यानंतर प्रश्न वाचायचा. चौरसात नाहीत, चौरसात नसलेली अक्षर ही आता चौरसात आहेत म्हणजे नाहीत असं म्हणायचं, पण वर्तुळात आहेत अशी अक्षरे किती? आता चौरसात नाहीत. आता वर्तुळात असणारी ही जी 4 अक्षरे आहेत त्यातली ही 2 अक्षरे आहेत ती वर्तुळात आहेत, A आणि G.
म्हणजे याचं उत्तर ए आणि जी असे येणार. आता पुढचा प्रश्न बघा. त्रिकोण व चौकोन या दोन्हीत असणारी, हा त्रिकोण आहे आणि चौकोन या दोन्हीत असणारे काय आहे, डी आणि ई आहेत. मात्र वर्तुळात नसणारी, म्हणजे वर्तुळात नाही म्हणजे ई फक्त येणार. अशा अक्षरे कोणते येणार, तर एकच येणार आणि ते म्हणजे ई येणार. तर अशा प्रकारे वेन आकृतीचे जे प्रश्न आहेत ते काळजीपूर्वक वाचल्यानंतर लगेच आपल्याला समजतात. या ठिकाणी बुद्धिमत्ता विषयाचा एपिसोड संपलेला आहे. पुढच्या एपिसोडमध्ये आपण औरंगाबाद रेल्वे पोलिसातील गणित विषय घेणार आहोत आणि गणितामध्ये खूप चांगले आणि वेगळे आणि थोडी काठिण्य पातळी असलेले प्रश्न आहेत. त्यामुळे तो एपिसोड पाहण्यासाठी हा एपिसोड तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय हिंद.